बाजेराव रुद्रा महेश मराठकर इयत्ता 7वी रोबोटिक्स गणेशोत्सव स्पर्धा 2025 या स्पर्धेचे सर्वाधिक आयोजक सर्व आदरणीय प्रेक्षक आपल्या सर्वांना आमचा सादर प्रणाम। आम्ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा संजय गोडबेरी या शाळेचे विद्यार्थी। मी चिन्मय सुनील मुंडा इयत्ता 7वी। नमस्कार, मी मनोहर यशवंत पराडकर इयत्ता 5वी। आमच्या शाळेला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत रोबोटिक्स साहित्य प्राप्त झाले आहे। या साहित्यामुळे आम्हाला शिकण्याचा नवीन आणि आधुनिक अनुभव मिळाला आहे। एआयच्या रोबोटिक्स साहित्यांनी आम्ही छोटे मोठे रोबोट तयार केले आहेत। नमस्कार, माझे नाव युवराज दत्तात्रय मुंबरकर इयत्ता 5वी। आहे कॉर्की रोबोट। कॉर्की रोबोटवर आम्ही प्रोग्रामिंग व कोडिंगचे शाळेत आम्हाला शिकवतात व त्यावर आम्ही विविध कृती करतो। नमस्कार, मी वेदांत सुभाष मिस्त्री इलेक्ट्रिक किटचा वापर करून आम्ही छोटे मोठे प्रोजेक्ट बनवले आहे, जसे की डोअर बेल, सेन्सरवर चालणारा फॅन, सेन्सरवर चालणारा बदल, सेन्सरवर चालणारी लाईट असे आम्ही प्रोजेक्ट बनवले आहे। नमस्कार, मी तनिषा अरविंद गोसावी मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। रोबोट प्रत्यक्ष तयार करताना आम्हाला काही अडचणी येतात, पण आम्ही चर्चा करून सोडवितो। यामुळे आमच्यात सहकार्य वृत्ती वाढली आहे। या सर्वांमुळे आमच्यात आत्मविश्वास आला आहे, अधिक शिकण्याची प्रेरणा मिळत आहे। रोबोटिक साहित्य आम्ही आमच्या गतीने आवडीने प्रत्यक्ष हाताळत आहोत। हे साहित्य म्हणजे आमच्या शिकण्यासाठी आणि भविष्य घडवण्यासाठी एक मोठी संधी आहे। ही संधी आम्हाला शालेय जीवनातच उपलब्ध करून दिल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांचे मनपूर्वक आभार मानतो। आम्ही गणपतीसमोर आरती वाहणारा रोबोट तयार केला आहे। आमचा हा रोबोट म्हणजे संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचा संगम आहे। आमचा रोबोट परंपरा आणि संस्कृती यांना जोडणारा आहे। नमस्कार, मी गौरेश मारुती जाधव इयत्ता 7वी। आम्ही तयार केलेल्या रोबोटिक आरतीमुळे लहान मुले किंवा अपंग व्यक्ती प्रत्यक्ष आरती वाहू शकत नसतील तरी आरती वाहण्याचा त्यांना आनंद होऊ शकतो, सुरक्षितता वाढते। अशा प्रयोगामुळे समाजात विज्ञानाबद्दल सकारात्मक दृष्टी निर्माण होते आणि पुढील पिढीला नवनवीन तंत्रज्ञान निर्माण करण्याची प्रेरणा मिळते। यातून आपल्याला हे शिकायला भेटते की परंपरा जपत असताना आपण आधुनिक विज्ञानालाही सामावून घेऊ शकतो। म्हणूनच मी म्हणतो की आमच्या शाळेतील हा रोबोट समाजाला नवीन विचार आणि विज्ञानाची आवड आणि संस्कृती जाणीव रुजवणार आहे। हे प्रोग्रामिंग आता आम्ही तुम्हाला दाखवतो। नमस्कार, मी ओंकार कृष्णाद्रेकर इयत्ता 7वी। आम्ही गणपती बाप्पासाठी आरती वाजवणारा आणि घंटे वाजवणारा रिमोटवर चालणारा रोबोट तयार केलेला आहे। गणपती बाप्पासाठी आरती वाजवणारा आणि घंटी वाजवणारा हा रोबोट आम्ही आमच्या कल्पनेने या मॉडेलची रचना केलेली आहे। याचे प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो। धन्यवाद। इलेक्ट्रॉनिक किटचा वापर करून आम्ही हा आरती वाहणारा रोबोट तयार केलेला आहे। हा रोबोट रिमोटवर चालणारा आहे आणि हा रोबोट स्वयंचलित बॅटरीवर चालणारा आहे। आता आम्ही स्वयंचलित बॅटरीवर चालणाऱ्या रोबोटाचं प्रात्यक्षिक दाखवू। धन्यवाद।